नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. आज आपण 1 कप रव्यावर कडलेलं तेल घालून एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत पदार्थ तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला 1 कप एवढा रवा घ्यायचा आहे. रवा घेतल्यानंतर आपल्याला तडका पॅनमध्ये 4 ते 5 पळ्या तेल छान असं कडवून घ्यायचं आहे आणि ते रव्यावर घालून घ्यायचं आहे. कडलेलं तेल घालताना जरा सांभाळूनच, नाहीतर मग हातावर उडालं तर चटका लागू शकतो. त्यासाठी आरामात ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने सर्व रवा आणि तेल व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत तेलसुद्धा थोडं थंड होईल आणि रवासुद्धा व्यवस्थित असा मिक्स होईल. त्यानंतर थोडा आता रवा थंड झाल्यानंतर आपल्याला हाताच्या साहाय्याने हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला चवीपुरतं त्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हाताच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे रव्याला तेल आणि मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल. यामध्ये आपल्याला तेल जरा व्यवस्थित जास्त घालायचं आहे, म्हणजे काय आहे, आपली मूठ वळेल याप्रमाणे आपल्याला यामध्ये तेल व्यवस्थित घालून घ्यायचं आहे. आता आपली मूठ वळली जाते, त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं घट्टसर पीठ याचं मळून घ्यायचं आहे. एकदाच जास्त पाणी घालायचं नाही, थोडं थोडं करून आपल्याला छान असा हा रवा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर या इथे मी एकदम घट्टसुद्धा नाही आणि एकदम पातळसुद्धा नाही, मीडियम असा रवा भिजवून घेतलेला आहे. म्हणजे काय आहे, रवा हा छान फुलला जाईल आणि मग रव्याचं पीठसुद्धा व्यवस्थित असं तयार होईल. आता 20 मिनिटं आपल्याला यासाठी थांबायचं आहे आणि आता 20 मिनिटानंतर बघून घेऊया. आपला रवा हा छानपैकी भिजलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता, आणि पीठसुद्धा व्यवस्थित असं तयारसुद्धा झालेलं आहे. पुन्हा या ठिकाणी पाणी न घालता आपल्याला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर आपण हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं हे पीठ मळून घेऊया. तसेच तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असेच साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्ही नेहमी बघू शकाल. पीठ छान मळून झाल्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी आपण 2 प्रकारे ही रेसिपी दाखवणार आहोत. एक तर आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि नंतर पुढे एकच मोठा गोळा लाटून आपण ही रेसिपी तयार करणार आहोत. तर अजूनपर्यंत मी तुम्हाला काही सांगितलं नव्हतं की आज आपण काय तयार करणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी पाणीपुरीसाठी ज्या पुऱ्या बनवतात त्या घरच्या घरी तयार करणार आहोत, ते पण कमी साहित्यामध्ये. आपण वळून घेतलेल्या गोळ्यांमधले हे गोळे व्यवस्थित असे लाटून घ्यायचे आहेत. एकदम जाडसुद्धा लाटायचे नाहीत आणि एकदम पातळसुद्धा लाटायचे नाही आहेत. मीडियम असे आपल्याला हे गोळे लाटून घ्यायचे आहेत. तसेच ही लाटलेली पुरी तेलात सोडताना गॅसची फ्लेम ही आपल्याला एकदम हाय अशी ठेवायची आहे. त्यामुळे आपल्या पुऱ्या टम्म अशा फुगतात आणि वर येतात. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, दोन्ही पुऱ्या छान अशा फुललेल्या आहेत आणि छान अशा टरटरीत फुगलेल्या सुद्धा आहेत. आता या आपल्याला दोन्ही साईडून व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत. फक्त आपल्याला ह्यात पुऱ्या तळताना व्यवस्थित अशा पाटून फुडून बराच वेळ करून मगच तळून घ्यायच्या आहेत. आणि तसेच आपण एकदम जर जाड्या पुऱ्या लाटल्या तर त्या नरम पडू शकतात नंतर. त्यामुळे आपल्याला ह्या मीडियम अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. आणि जर एकदम पातळ लाटल्या तर मग त्या फुगल्या जात नाहीत. त्यामुळे आपल्याला ह्या पुऱ्या ज्या लाटताना मीडियम अशा लाटून घ्यायच्या आहेत. आणि तसेच पुरी सोडताना गॅसची फ्लेम ही एकदम हाय ठेवायची आणि त्यानंतर स्लाइटली थोडा गॅस कमी करायचा आहे. म्हणजे काय आहे, ती पुरी सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी शिजली जाईल. आणि जर एकदम गॅसची फ्लेम फास्ट ठेवली तर मग पुऱ्यानंतर नरम पडू शकतात. त्यासाठी आपल्याला पुरी सोडताना गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि त्यानंतर थोडासा कमी करून घ्यायचा आहे. म्हणजे काय, त्यामुळे सगळ्या बाजूने सर्व पुऱ्या या छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होतील आणि थोड्या वेळाने नरम पडणार नाहीत. त्यामुळे या पुऱ्या करताना आपल्याला 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक तर पुऱ्या आपल्याला मीडियम लाटून घ्यायच्या आहेत आणि तसेच पुऱ्या सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि त्यानंतर मीडियम अशी करून घ्यायची आहे. तसेच सगळ्या बाजूने पुरी ही छान तळून घ्यायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपल्या पुऱ्या ह्या छान अशा टम्म फुगलेल्या आहेत. आता या ठिकाणी अजून एक दुसरी पद्धत मी दाखवणार आहे. यानंतर आपल्याला एक मोठा असा गोळा लाटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपली जी छोटी वाटी असते त्या साईजने यावर स्टॅम्प करून घ्यायचे आहेत. म्हणजे काय, आपल्या सगळ्या पुऱ्या ह्या एकतर एक साईजच्या होतील आणि पुऱ्या सारख्या सारख्या लाटायला सुद्धा लागणार नाहीत. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे सुद्धा या पुऱ्या करू शकता. तर तुम्ही पण तुमच्या घरी अशा प्रकारे पाणीपुरीच्या पुऱ्या नक्कीच बनवून बघा. खरंच खूपच छान तयार होतात, शिवाय त्याची चवसुद्धा खूप छान लागते. अशाच प्रकारे आपल्याला ह्यासुद्धा पुऱ्या तळून घ्यायच्यात. ह्यासुद्धा पुऱ्या एकदम छान टम्म अशा फुगल्या जातात. तर सर्व पुऱ्या आपण अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहेत. आता सर्व पुऱ्या आपल्या टम्म अशा फुगलेल्या आहेत. आता पाणीपुरीच्या पुऱ्या बोलल्यावर पाणीपुरी तर झालीच पाहिजे ना. मग इकडे मी छोटासा आणि पटकन होणारा पाणीपुरीचा व्हिडिओसुद्धा दाखवलेला आहे, तर तो सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत.
बघितलं ना किती सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. शिवाय आपण घरच्या घरी सगळी स्वच्छतेची काळजी घेऊन या पुऱ्या तयार करणार आहोत. आपल्या या ठिकाणी एकूण एक पुऱ्या छान अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि आकार सुद्धा एकदम छान इथे आलेला आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक पुरी तोडून दाखवते. बघितलं ना किती क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि छान अशी आपली पुरी तयार झालेली आहे. तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी पाणीपुरीचा जर बेत असेल तर अशा प्रकारे घरच्या घरी पाणीपुरीच्या कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये ह्या पुऱ्या तयार करूनच बघा. नक्कीच याची टेस्ट, चव तसेच कुरकुरीत आणि क्रिस्पीपणा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. चला तर आता आपण आपल्या पुढच्या रेसिपीकडे वळूया. तर या ठिकाणी मी तिखट पाणीपुरीचं बनवण्यासाठी 1 कप पुदिना, 1 कप कोथिंबीर, अर्धा इंच आलं, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या आणि तसेच मिरची घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक असं करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी बारीकच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, कारण की मोठ्या भांड्यापेक्षा लहान भांड्यामध्ये ह्याची पेस्ट ही एकदम बारीक अशी तयार होते. यासाठी मी लहानच भांडं घेतलेलं आहे. तसेच या ठिकाणी आपल्याला अर्ध लिंब यावर पिळून घ्यायचं आहे आणि त्याच्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या, नाहीतर मग आपली चटणी थोडी कडसर लागू शकते. अगदी सेकंदातच या ठिकाणी आपली छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता या ठिकाणी मी अगोदरच यामध्ये अर्धा कप एवढं पाणी घालून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त वेळेला आपण काय करतो, हे पाणी असंच घेतो, पण असंच घेतलं ना की मग ते मध्ये मध्ये चरचरीतपणा येतो. त्यामुळे आपण काय करणार आहोत, या वेळेला हे जे पाणी आहे ते गाळून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा ह्यामध्ये टाकून अर्धा कप अजून पाणी घातलेलं आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला हे छान असं गाळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपलं तिखट पाणी तयार झालेलं आहे. अजून थोडं आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. म्हणजे एकूण यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे आहेत. तर चवीपुरतं पहिले मीठ घालून घेतलेलं आहे, तसंच काळं मीठ सुद्धा घालून घेतलेलं आहे, आमचूर पावडर घातलेली आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आणि तसंच आपल्याला यामध्ये अर्धा चमचा एवढी जिरा पावडर आणि तसेच चाट मसाला सुद्धा घालून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपलं पाणीपुरीचं तिखट पाणी तयार झालेलं आहे. आता गोड पाणी तयार करण्यासाठी या ठिकाणी मी चिंच भिजत घातलेली. आता ही चिंच आपल्याला डायरेक्टली मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे आणि आता ज्याप्रमाणे आपण हिरवं पाणी गाळून घेतलं त्याचप्रमाणे आपल्याला हे पाणी सुद्धा गाळून घ्यायचं आहे. चिंच सुद्धा मी अशाच प्रकारे व्यवस्थित गाळून त्यानंतर मिक्सरमध्ये लावून असं 2 वेळा करून चिंचेचे पाणी हे गाळून घेतलेले आहे. चिंचेचं पाणी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा ते पाऊण ग्लास एवढं पाण्याचा उपयोग केलेला आहे. तसेच यामध्ये मी अर्धा कप एवढं गुळ घातलेलं आहे, पण ते माझ्याकडून गॅसवर कढई ठेवायची आणि त्यामध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि त्याला छान अशी जिऱ्याची फोडणी घालायची आहे आणि त्यानंतर आपण जे करून घेतलेलं चिंचेचं पाणी, चिंच आणि गुळ मिक्स करून घेतलेलं आहे ऑलरेडी, ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे पाणी यामध्ये घातल्यानंतर ह्याला इकडे छान असा उकळ आला पाहिजे पर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये साखर सुद्धा घालून घ्यायची आहे. तर मी जवळपास 50 ग्रॅम होईल एवढी साखर यामध्ये घालून घेतलेली आहे. आता याला छान उकळ आल्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी मी अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धणा पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल पावडर हे सर्व घालून घेतलेले आहे. आता याला छान असा उकळ काढून घ्यायचा आहे. आपल्याला चवीपुरतं थोडं मीठ घालून घेऊया आणि याला आता छान उकळ येऊन द्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला थोडं आटवून घ्यायचं आहे. म्हणजे काय, आपल्याला हे थोडं पाणी घट्टसर बनवायचं आहे. तर या ठिकाणी आपलं गोड पाणी सुद्धा तयार झालेलं आहे. आता या ठिकाणी पाणीपुरीला जो रगडा लागतो तो इन्स्टंट बनवण्यासाठी मी या ठिकाणी 2 ते 3 मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आणि ते छान उकडून त्यामध्ये काश्मीरी लाल पावडर, चाट मसाला, जिरा पावडर, धना पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कांदा सुद्धा घालू शकता. त्यामुळे सुद्धा आपल्या पाणीपुरीची चव ही छान वाढणार आहे. आता या ठिकाणी आपला सगळा सेटअप पाणीपुरीचा झालेला आहे. आता आपण या ठिकाणी पाणीपुरी बनवणार आहोत. घरच्या घरी सर्व स्वच्छतेची काळजी घेऊन आपण मस्तपैकी पाणीपुरी तयार केलेली आहे. सगळ्यात पहिले आपण तयार केलेला रगडा त्यामध्ये घालून घेऊया. आता तुम्हाला ज्याप्रमाणे गोड आवडते किंवा तिखट आवडते त्याप्रमाणे यामध्ये आपल्याला तिखटाचं किंवा गोडाचं प्रमाण टाकायचं आहे. तर सुरुवातीला आपण यामध्ये गोड पाणी घालून घेऊया आणि त्यानंतर मस्तपैकी तिखट पाणीसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी सर्व स्वच्छतेची काळजी घेऊन अशा प्रकारे पाणीपुरीच्या पुऱ्या आणि पाणीपुरीचे जे पाणी तयार केलेले आहे गोड आणि तिखट नक्कीच करून बघा. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.